नरकी अभिमान. या अर्थाने नरकाचं दर्शन आहे. 28 प्रकारचे नरक सांगितलेत ना श्रीमद भागवत महापुराणामध्ये. पाप केलं काय ना अभिमान केला काय. अरे अभिमान कसला, हा देह दिला म्हणूनच आहे ना. ताठा कसला जीवनामध्ये, कसला अभिमान. एवढ्या वाऱ्या केल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, अवगुण सांगा, गुण सांगू नका. ही जगाची साधना आहे. माणसांनी आपले अवगुण सांगायचं. मला कधी कधी खोटं बोलायची सवय बरं का. कधी कधी मला तंबाखू खायची सवय, सांगायचं. कधी कधी कीर्तनात बसलं की मन करतं, सगळे बसलेत आता पटकन उचल चप्पल, सांगायचं. मला कधी कधी चपला चोरायची सवय. अरे अवगुण सांगा, गुण सांगू नका. गुण हे लपले पाहिजेत. बरं, गुणांचं वर्णन आपण नाही करावं, जगानं करावं. पण गुणांचं वर्णन आपण करतोय म्हणून आपणच आपली टिमकी वाजवतोय. संतांना हे आवडत नाही. जगानं जगद्गुरु म्हणलंय, निळोबराय जगद्गुरु म्हणताय. तुकोबराय कधी म्हणले नाही लाह्यासारख्या वह्या तरल्या म्हणा मला गुरु. असं झालं का कधी? आता तर गुरु म्हणून घेणारे किती आहेत. गुरु म्हणून घेतायत आणि गुरु गुरु फिरतायत. त्यांचाच मेळ त्यांना जमना, त्यांचंच गणित त्यांना सुटना. तेच पतनाकडे चालले आहेत. कारण का, परमार्थ राहिला एका बाजूला आणि अहंकारानेच मनाची व्याप्ती झाली. देवाला घर रिकामं पाहिजे, रिकामं. भरलेलं घर देवाला आवडत नाही. गवळण म्हणते, हरी या माझे मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सगळं गेलं बाबा. ते नवरात्रामध्ये आपण रोडगा हे प्रकरण गातो की नाही, त्याच्यामध्ये वर्णन आलंय बघा. सत्वर पावगे मला भवानी, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. एकटं राहू दे म्हणतात नाथ महाराज शेवटच्या चरणात. का? देवाला घाण आवडत नाही. देवाला स्वच्छता जर आवडते तर अंतकरणातली घाण गेल्याशिवाय तो तरी कसा प्रतिष्ठापनेनं बसणार. रामनवमीचा उत्सव झाला. लोक 22 जानेवारी मनवली. लोकांनी राम जन्म उत्सव मनवला. मंदिरात एक वेळेला देव येणं सोपं आहे. देवाचं मंदिर बनणं सोपं आहे. मनात देव येणं अवघड आहे. मनात ज्या दिवशी मनात राम येईल त्या दिवशी राम जन्म साजरा होतो. मनात आला पाहिजे. पण मनात बाकीची घाण येऊन बसली, देव कसा येईल बाबा. करतो थोडं पण सांगतो जास्त. डोंगरे महाराज आपल्या कथेमध्ये म्हणायचे, ढाई मन बडबड से अच्छा है तोला भर आचरण करो. अरे जेवढं सांगता तेवढं करा तरी. काही नाही हो, आमचा अख्खा दिवस परमार्थामध्ये जातो. काही आम्हाला म्हणतात कळत काहीच नाही, केलं काहीच नाही. एक कप चहाचा हातात आणि हरिपाठ एका हातात. हरिमुखे म्हणा फुर्र, एका कपात अख्खा हरिपाठ होतोय आमचा. काही कळत नाही त्याच्यातलं आम्हाला. आणि पुन्हा वरून जगाला सांगायचं आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. मी तुपणाची टिमकी वाजवायची. महाराज म्हणतात, ऐका, साधकाची पहिली अवस्था आहे त्यानं अभिमानाचा त्याग केला पाहिजे. हा अभिमान भल्या भल्यांना लोळवतो महाराज. भल्या भल्यांना सुधरू दिलं नाही. विश्वामित्रांना तपश्चर्येचा अभिमान झाला. आणि तपश्चर्येचा अभिमान झाल्यावर त्यांनी संकल्प केला, अरे आपल्याकडे एवढं आहे म्हणे, मी काय म्हणे प्रतिब्रह्मदेव होऊ शकतो. पहिल्यापासून प्रति व्हायची लईच हौस आहे लोकांना. जे असावं ते ओरिजिनल असावं. प्रति कधी होऊ नये माणसाने. आमचे तरी काही प्रति झालेत. प्रति कधी होऊ नये माणसाने. ओरिजिनल असावं. काय म्हणायचं तुम्हाला? ओरिजिनल असावं. विश्वामित्र म्हणले प्रतिब्रह्म आहे. म्हणले मी संकल्प केला ना, मी सुद्धा सृष्टी निर्माण करू शकतो. देव म्हणला कर. बसले. अभिमान मनामध्ये भरलेला होता. काही नाही, गोळा घेतला आणि गोळ्याचा आकार दिला. चिखलाचा असा गोळा गेला. पंचीकृत पंचतत्वाचा देह बनवायचा आहे ना, मग मातीचा गोळा घेतला. आणि बस आता त्याला डोळ्याचा आकार द्यायचा आहे म्हणून 2 गोल केले. नाकाचा आकार द्यायचा आहे म्हणून नाकाच्या ठिकाणी गोल केलं. आणि बाकीचं आता करायचं. आली ना महाराज, रंभा आलीच की नाही, धड भरली विश्वामित्रा, रंभेसाठी झाला कुत्रा. आली महाराज अप्सरा, पतन झालं की नाही, तिच्या मागे पळावं लागलं की नाही. का? अभिमानानं सगळं पतन झालं महाराज. मग परत रडत बसले. देवा म्हणे माझ्या हातून हे काय झालं? भगवंत म्हणले ही तुझी परीक्षा होती, पण तू परीक्षेत नापास झाला. तपश्चर्येनंतर तुला त्या ठिकाणी अभिमान आला म्हणे. बस आता काही होत नाही. भगवंताला प्रार्थना केली. अहो म्हणे आता हा गोळा तयार केला, हा वाया तरी जाऊ देऊ नका म्हणे. माझ्या अभिमानाची का होईना आठवण राहू द्या. भगवंताने सांगितलं ठीक आहे, या गोळ्याला कलियुगामध्ये जास्त महत्व राहील. कुठेही उद्घाटन असेल तर तुझाच गोळा वापरला जाईल.
मार्गशीर्ष महिन्याचा उपवास असले तरी तुझ्याच गोळ्याचा घट मांडल्या जाईल. कीर्तनकार गावात आला की त्याच्या महत्वाच्या पाकिटा संग तुझाच गोळा दिला जाईल. काय नाव आहे त्याचं? श्रीफळ. तुम्ही अजूनही नारळ सोडल्यावर बघाल 3 छिद्र आहेत त्याला. विश्वामित्र कृत झालेला हा अर्धवट गोळा, त्याला कलियुगामध्ये नारळाला श्रीफळ हा शब्द वापरला. सगळं ऐश्वर्य भक्तीचं, पण फक्त पतन झालं ते फक्त अभिमानामुळे. भगवंताने बघितलं सगळी द्वारका सुसज्ज आहे, सगळे कृष्ण प्रेमामध्ये रंगले आहेत, पण एक जण असा आहे की त्याला ज्ञानाच्या पाठीमागे अभिमान झाला आहे. आणि म्हणून एक दिवस रडण्याचं कारण केलं. रडत बसले देव, रडता 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 हुंदका आला, डोळे लालबुंद झाले, नाक गळायला लागलं. सकाळपासून पोटात काही नव्हतं. सगळ्यांनी विचारलं देवा तुला काय झालं, काय झालं, काय झालं? देवानं निमित्त केलं. देवकी माता आल्या. काना काय झालं रे तुला? सांगत नाही. वसुदेवजी आले. अरे काय झालं तुला? नाही सांगत. त्यांना वाटलं कुणाजवळच याचं मन मोकळं होईना, आता याचा लाडकाच बोलवला पाहिजे, म्हणून ज्याला अभिमान झालं त्यालाच निमंत्रण दिलं, उद्धवाला. उद्धवजी आले. आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या खांद्यावर हात लावला. उद्धवजी भगवान श्रीकृष्ण आणि योगींद्र शुकाचार्य हे दिसायला सारखेच होते, फक्त 2-2 बोटाचं अंतर कमी जास्त होत. योगींद्र शुकाचार्य कोण? ज्यांनी राजा परीक्षिताला भागवत सांगितलं ते. उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण 2-2 बोटाचं अंतर होतं, दिसायला हुबेहूब सारखे. खांद्यावर हात लावला आणि विचारलं कृष्णा काय झालं, काय झालं म्हणलं की उद्धवाच्या कमरेला मिठी मारली आणि धाय मोकळून रडायला लागले. उद्धवा मला आठवण येते म्हणे. कुणाची आठवण येते? अरे इकडे सगळं आहे म्हणे, या मथुरेमध्ये सगळं आहे, सगळं आहे म्हणे, सगळी व्यवस्था आहे, पण एक कमी आहे म्हणे. काय? माझी यशोदा आई माझ्या तोंडावरून हात फिरवायला नाही म्हणून मला रडू येते म्हणे, मला आईची आठवण येते म्हणे. उद्धव हसायला लागले. वेड आहेस का? कृष्ण म्हणले अरे मीच एकटा रडतो असं नाही, माझी आई सुद्धा माझ्या प्रेमात वेडी झाली आहे. मला 11 वर्ष 54 दिवस माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या गवळणींची मला आठवण येते आहे, या सगळ्या गोपबाळांची मला आठवण येते. मी करू काय सांग ना उद्धवा. उद्धव म्हणला जगाचा दाता आहे, पण आज रडायला लागला. शोभतं का म्हणे तुला हे मोहात पडणं? अरे जगाला मोहातून काढणार आहे ना तू, तुला शोभतं का? भक्तीचा स्पर्श नव्हता, ज्ञानाचा अभिमान झालेला होता. भगवंताच्या या सगळ्या लीला भक्तांची अभिमान घालवण्यासाठी, बाकी काही नाही. मर्मर आहे देवाची, त्याला आवडत नाही भक्ताला अभिमान झालेला. त्याग करा म्हणतो तो, सहज होत नाही, काहीतरी कृती करावी लागते. जरासं लक्षपूर्वक ऐका, या सप्ताहाचं प्रयोजनच हे आहे. उद्धवजी म्हणले काय करू तुझ्यासाठी सांग. मित्र आहे ना, जीवस्य कंठसे, काय करू तुझ्यासाठी? काही नाही म्हणे, रथ काढ, सगळ्यांना भेटायला जा. माझी जशी अवस्था आहे ना तशीच त्यांची अवस्था आहे, ते वेडे झाले म्हणे. भगवंतानं विचार केला, एवढा अभिमानी पंडित झाला, याला भक्तीचा लवलेश नाही ना. हा म्हणतो मी परमार्थिक आहे. नीट ऐका बरं का, नीट ऐका. रथ घेतला भगवंताचा, दिसायला सारखे. रथ घेऊन दुडू 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 रथ धावला गोकुळाच्या दिशेने. गेलेत महाराज. आता नंदवाडा कुठे आहे? कुठे आहे? 9 लाख गाई आणि 84 चौकाचा तो गोकुळाचा वाडा आहे, नंदवाडा. कुणाला विचारावा तरी विचारलं एखाद्या त्या वाटसरूला, रुको भैया नंद बाबा का घर कहा है? त्यानं कुतूहलानं पाहिलंय, दिसतंय कृष्णासारखं, पण हा कृष्ण नाही आहे, कारण याच्या डोक्यावर मोराचा मुकुट नाही आहे. हा दिसतो पण कृष्ण नाही. कृष्ण असता तर त्याला काय ओळख नसती का या जमिनीवरची? तो काय एवढा शहाणा झालाय का? त्या भोळ्या बाबड्यानं सांगितलं कोण आहे रे तू, आणि तुला नंदवाडा माहिती नाही, तुला नंदाचं घर माहिती नाही, यशोदेचं घर माहिती नाही? जरा रथाच्या मागे वळून बघ म्हणे, रथाच्या मागे. तुम्हाला पटेल न पटेल, मला घेणं देणं नाही, शास्त्रात असंच वर्णन आलं, रथाच्या मागे वळून बघ म्हणे. काय? की नदी जी वाहते ना, नदी ती यमुना नव्हती बरं, ती दुसरी एक नदी होती. ही नदी जी वाहते ना, ही नदी जिथे सुरू होते तिथं नंदवाडा आहे. या उद्धवाने विचारलं, अरे यमुना जी का तुमने दर्शन कर लिया? अरे बोले पागल, वो यमुना नहीं, ये दूसरी नदी है. बोले कौन सी? हे यशोदा आईच्या डोळ्यातलं वाहलेलं पाणी आहे, जे नदीच्या रूपात परिवर्तित झालं. एवढी ती वेडी झाली आहे कृष्ण प्रेमामध्ये. उद्धवाला नवल वाटलं, महाराज या आईच्या डोळ्यातल्या पाण्याची नदी तयार होते, आईचं प्रेम कसं असेल? थोडासा धक्का बसला, पण अभिमान गेला नव्हता. नंदवाडा आला आणि रथावरून खाली उतरले. नंदवाड्याच्या उंबरठ्यावर उभा राहिले आणि आवाज दिला, मा
ओरी जशोदा मैया कहा हो ओ मैया, मैं उद्धव कृष्ण का मित्र आया हूं. कृष्णाचा मित्र आहे, आलोय मी आई, निरोप घेऊन तुला बघायला आलोय. थोडा वेळ थांबला, धीर गंभीर शांतता, पण काही क्षणातच भिर्र अशी काठी फेकून मारली आतून. बाजूला सरकले, अंगावर आली असती, कानात जवळून काठी गेली आणि मग अतिशय वाकलेली एक म्हाताऱ्या अवस्थेतली यशोदा राणी अशी वाकत वाकत पुढे आली आणि म्हणते कसे, ए वेड्या, आई बापानं रीत भात शिकवली नाही का? अरे एवढ्या मोठ्यानं आरडतो का? पाळण्यात झोपलेला माझा कृष्ण उठेल रे, त्याला आताच दूध पाजून मी झोपी घातलंय. आता मात्र पायातली ताकद गेली उद्धवाच्या. जो तिथे नांदतो आईला अजून तो झोक्यात दिसतोय. अरे रोज त्याला लोरी गाती आहे, रोज त्याला लोणी खाऊ घालते, हात दुखतात माझं मंथन करता करता. पण माझ्या कृष्णाला ताजं लोणी आवडतं रे, आत्ताच कसा बसा झोपी घातलाय. उद्धवाला वाटलं आई वेडी झाली, पाहिलं तर पाळण्यात एक देव आणि तिथून देवाला भेटून आलाय. काय आहे महाराज हे, काय आहे ही भक्ती? इथे दुसरा धक्का बसला. अर्धी पायातली ताकदच गेली आणि मी ज्ञानी आहे याचा अभिमान अर्धा सरला, पण अर्धा अजून बाकीच होता. यशोदा आईचं स्वरूप पाहिलं, डोळे भरून आले. आता कळलं देव आईसाठी का रडला म्हणून, आता कळलं. बाहेर आले आणि एकाला विचारलं, गवळणी कुठे आहे? बोले जाओ मधुबन में बैठी है, जाओ. येता येता कृष्णाला सांगितलं होतं, कृष्ण मला जास्त वेळ नाही, मी असा जाईल आणि असा येईल, असा जाईल आणि असा येईल, मला वेळ नाही, मला अध्यात्म चिंतन करायचं असतंय, मला ग्रंथ वाचायचे असतात. कृष्ण म्हणले तू जा, कधी काय येईना पण तू जा. भगवंतांना माहित होतं पुढे खेळ काय होणार आहे. मधुबनामध्ये गेल्या महाराज आणि एका वृक्षाच्या पाठीमागे उभा राहिले उद्धव. हे फार महत्वाचं आहे, ऐका. त्या गवळणी अशा टेकून एकमेकीला गप्पा मारत होत्या. ती एक गवळण दुसरीला म्हणत होती, का ग कृष्ण तुझ्या स्वप्नात आला म्हणे, तू कुणाला तरी सांगताना मी ऐकलं. ती म्हणली हो ग, काल कृष्ण माझ्या स्वप्नात आला म्हणे. ती म्हणली काय भाग्यवान आहे. ती गवळण उठली तिच्या पाया पडली. का ग म्हणे पाया का पडली? अगं म्हणे किती भाग्यवान आहे म्हणे, कृष्ण तुझ्या स्वप्नात आला. ती म्हणली का ग तुमच्या स्वप्नात येत नाही का ग? ती म्हणे अगं कृष्ण स्वप्नात यायला आधी झोप लागावी लागते, तो गेल्यापासून आमची झोपच चोरटा घेऊन गेलाय, तर स्वप्नात येईल तरी कसा? वेळ लागलं महाराज, वेळ गवळणींना. रास खेळता खेळता हाताला जखम झाली होती एका गवळणीच्या आणि त्याच्यामध्ये किडे पडले होते, किडे. पण तरी सुद्धा टिचलेल्या बांगडीनं ती जखम अशी सावरत होती. का जखम जर भरली तर कृष्णाची आठवण लपून राहील, ही आठवण नव्यानं व्हावी म्हणून ती जखम कोरण्याचं काम बसल्या बसल्या करायची. काय वेळ आहे. उद्धवानी हे पाहिलं. तेवढ्यामध्ये एक भुंगा आला म्हणे आणि गुणगुणायला लागला. भुंगा भ्रमरगीत झालं भागवतामध्ये. ते गुणगुणायला लागल्यानंतर त्याला बघितल्यावर गवळणी तटस्थ झाल्या आणि एकाच आवाजात सगळ्या म्हणल्या, आला बाई हा काळा, हा पण आपल्या काळ्याप्रमाणेच काळा आहे. आपला काळा नाही का, आतूनही काळा आणि वरूनही काळा. ब्रह्मज्ञान जाग झालं उद्धवांचं. उद्धव म्हणले शेण काढणारे गवळणी देवाला काळं म्हणतात. दुसरं म्हणल्या का ग यानं मोह लावला, वेड लावलं, या काळ्याला म्हणावं जा त्या काळ्याला निरोप दे आणि आम्हाला कधीतरी भेटायला एक खोटारडा कुठला. उद्धवाला आता दमच निघेना. त्यांना वाटलं या सगळ्या आशाच आहेत, यांना आता ज्ञान सांगायला पुढे यावं म्हणून उद्धवजी पुढे आले आणि म्हणले, का ग तुम्ही कुणाला काळा म्हणलात? अगं रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू रघुराया, अगुण अमान मातृपितृहीना, उदासीन सब संशय छिना. रामायण म्हणतं, शास्त्र म्हणतं त्याला रंग नाही आहे, मग तुमचा काळा रंग आला कुठून? त्याला गुण आला कुठून? तुम्ही म्हणतात की त्यानं मोहामध्ये टाकलं, अगं तो निर्मोही आहे. गवळणी म्हणल्या, उद्धवा तुझं ज्ञान तुझ्या जवळ गुंडाळून ठेव. बरोबर आहे तुझं, निर्गुण निराकार आमच्यासाठी आकाराला आला, तो गुण रहित आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये एकच सद्गुण नावाचा गुण आहे, बाकी त्याच्यात कोणतेच गुण नाही आहे. तो आमच्यासाठी आला, आमच्यासाठी आकाराला येऊन तो साक्षात परब्रह्म ठरला. आणि जेव्हा वेदाची भाषा तत्वज्ञानानं गवळणी बोलायला लागल्या ना, उद्धव तिथंच चक्र येऊन पडले महाराज. तिथेच जो आसा गेला की आसा येणार होता ना, 7 महिने उठलाच नाही. 7 महिने तिथून उठलाच नाही. वेड लागलं भक्तीचं वेड. आणि 7 महिन्यानं कसा बसा उठला आणि रथावर बसून आला. कृष्ण दारातच उभे होते. ते म्हणले, महाराज, ओ शास्त्री महाराज आलेत का? नमस्कार.
रडायला लागले उद्धव. म्हणले कसलं शास्त्रन कसलं ज्ञान देवा, अरे भक्तीनं वेड केलं मला, भक्तीनं वेड केलं. ज्या दिवशी अभिमान जातो ना त्या दिवशी राहत फक्त परब्रह्म, अभंगाचं दुसरं चरण. मग जैसा येते. अरे विठ्ठलाशिवाय दुसरं काही उरतं का बाबा? काहीच उरत नाही ना. मग वेगळं काही करण्याची गरज नाही. आज इथं वडीलधारी मंडळी सगळी भजनी मंडळातली बसलेली आहे, सगळी साधना करणारी मंडळी आहेत. एवढ्या 51 वर्ष सुरू झालंय. बापू काका तिकडे बसले आहेत आमचे, लगेच तिकडे पाहू नका तुम्ही, इकडे बघा. ही आपली परमार्थिक अवस्था आहे ना बाबा. इथे आपण काहीतरी शिकलं पाहिजे, प्रसाद काहीतरी घेतला पाहिजे ना. का हुरुबाई हुरण पंढरपूर, कहा गए तो का नाही, क्याला येतो कुछ नाही, तेलही गेलं तुपही गेलं, हातात आलं धुपटणं. वर्तमानात किती काळ बिघडलाय माणसाचा. दिवसेंदिवस माणसाची नुसती हाड 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 हाड. काय चालू कीर्तनात जर कुत्रं आलं तर आपण काय म्हणतो त्याला? चालू कीर्तनात कुत्रं आलं तर काय म्हणतो? नाही येत कुत्रं? चालू कीर्तनात कुत्रं आलं तर काय म्हणणार आपण त्याला? काय घाबरायला लागलेत लोक, जसं काही इथं दंड भेटणार आहे. का ग? चालू कीर्तनात कुत्रं आलं तर काय म्हणणार आपण त्याला? हड कुत्र्याला नाही, ते मंत्र्याचं असल्यावर आहो हाडा आहे. अहो हाडा नंतर आपलं साधं कुत्रं आलं तर हाड म्हणून त्याला अहो हाडा. हाड हाड म्हणतो की नाही? कुत्र्याला काय लागतं? कुत्र्याला कुत्र्याला किती जड आहेत. अजूनही काही काहीच्या ध्यानात येणं. मला काय म्हणायचं, सुट्टी घेऊन पिशवी घेऊन जाते हाड आणायसाठी, रांगेत उभा राहतय. कोण? कोण ग? कुत्र. शाबाश. हाड आहे की नाही? शेवटी त्या हाडातून रक्त तर निघत नाही, हिरडीचं रक्त निघतं महाराज. विषयाचे समसुख बेगडाची बाऊली, अभ्राची सावली जाईल रया. काही नाही आहे म्हणून मंथन करायचं सांगितलं. मंद्राचलाचं मंथन झालं होतं, समुद्र मंथन वासुकी. आणि त्यावेळेला भगवंतांनी कच्छ अवतार धारण केला होता, ते मंथन झालं. त्या मंथनामधून 14 रत्न निघाली म्हणे. त्यातलं सगळ्यात पहिलं जे निघालं ते होतं विष. मंथन सुरू झालं की पहिले विषच निघतं, पहिले विष निघतं. मग ते मंद्राचलाचं असो की ते भक्तीचं असो. हरिपाठात एक मंथन सांगितलंय, पाठ असेल आपल्या सर्वांच्या. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन करायचं सांगितलं की नाही? मग मंथन केलं की बाबा पहिले त्याच्यातून विष निघतं. समाजातलं विष, अंतकरणातलं विष पहिल्यांदा बाहेर येतं. कारण का? परमार्थाचं मंथनामध्ये पहिलं विष निघण्याचं कारण आहे, परमार्थ हा सुरुवातीला कडू आहे, शेवटी गोड आहे. संसार सुरुवातीला गोड आहे पण शेवट मात्र कडू आहे. विठ्ठल विठ्ठल संसाराची सुरुवात किती गोड आहे, वेगळं काही सांगायला नको. सुरुवातीला सगळे साधू बसले होते माझ्या समोर. संसाराची सुरुवात किती गोड आहे, किती गोड आहे. आता नवीन जमणाऱ्याला विचारा किती गोड आहे, मोबाईलच खाली ठेवीत नाही. एवढं बोलत तर खड्ड्यात पडायची वेळ येते त्याची, असंही ते पडणारच आहे. पण इतकं बोलतं महाराज. बुटा सुटा सहित मारुतीच्या मंदिरात जातं, तसाच मारुतीनं बूट काढून मारला पाहिजे. पण त्या दिवशी त्याचा देवपणा सिद्ध असतो, त्याला देव म्हणतात. बरोबर आहे की नाही? नवरदेव देवच म्हणतात ना त्याला. सुरुवात किती गोड आहे पण शेवट कडू आहे. परमार्थाचं सुरुवात हलाहल प्यावं लागलं म्हणून निळकंठ नाव झालं. गोरेश्वराचं मंदिर आहे इथे, ऐका. पण शेवटी काय निघालं? शेवटी अमृत निघालं की नाही? हे मंथन आहे, मंथन. या मंथनामध्ये माणसानं घाबरलं नाही पाहिजे. मंथन होऊ द्या. वेगवेगळा चढ उतार स्वभावामध्ये येईल. मग घोडा येईल, घोड्या इतकी चंचलता येईल. उच्चश्रवा नावाचा घोडा आहे. ऐरावतासारखं मोठं पण भेटेल. मग लोक म्हणतील वा महाराज काय बोलता, वा महाराज तुमचा आवाज ऐकायसाठी 5 किलोमीटर वरून लोक आले आहेत. ऐरावतासारखा मोठेपणा भेटल, लक्ष्मी सारखं ऐश्वर्य भेटेल, सगळं भेटेल. हो सगळं भेटेल. पण जो थांबला नाही त्याच्याच जीवनाचं अमृत होईल. हे मंथन आहे महाराज. अमृत त्याच्याशिवाय भेटत नसतं.
जसं समुद्र मंथन झालं तसं एक भक्तीचं मंथन आहे. मग ऐका, हे मंथन करता करता अनादी कालाचे वाईट संस्कार मनावर बसलेले आहेत. या संस्काराचा प्रभाव वाढेल, प्रभाव. मग भजनात मन लागणार नाही. भजन करायला लागलं की डोळं झाकल, झोप येईल, हातातून माळ सुटेल, आपण केलेला नियम भंग होईल. महाराज म्हणतात होऊ द्या, होऊ द्या, हळूहळू हे सरेल. त्या विषम जडाला पुढे येऊ द्या, पण एकदा भरी भक्ती परिपक्व झाली की मात्र त्याला स्थान देऊ नका. अभंगाचं तिसरं अंतरीचे विषम जाळ, 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 अंतरीचे विषम जाळ. अंतरीचे विषम जाळ, अंतरीचे जाळ, अंतरीचे विषम जाळ, अंतरीचे विषम जाळ. ओ देऊ पुढे न द्यावे, देऊ पुढे न द्यावे, देऊळे न द्यावे, देऊळे न द्यावे. अंतरीचे विषम जाळ, देऊ पुढे न द्यावे. मग जैसा तैसा आहे, मग जैसा तैसा आहे, मग जैसा तैसा आहे, मग जैसा तैसा आहे. मग जैसा तैसा आहे, मग जैसा तैसा आहे, मग जैसा तैसा आहे, मग जैसा तैसा आहे. अंतरीचे विषम जाड, मनातलं कपट पुढे येऊ देऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही कपट केलं तर जगापासून लपेल, देवापासून लपणार नाही. आम्ही नेहमी गंग नावाच्या कवीची कविता म्हणत असतो. तुम्ही एकदा टाळ्या वाजवा, मी म्हणते ते पा पुन्हा वाजवल्या तशाच. अगं तालावर वाजवा म्हणते मी, अशी वाजवा. हा, जोरात. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीड पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगने आयो. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीड पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगने आयो. चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो. कवि गंगा कहे सुन शाह अकबर, कर्म छुपे ना बबूत लगायो, कर्म छुपे ना बबूत लगायो, कर्म छुपे ना बबूत लगायो. बरं, काय कळलं तुम्हाला? आणि मग कशाला वाजिल्या? कशाला आम्ही टाळ्या वाजीत जाऊ? तारो के तेज में चंद्र छुपे नाही. आभा मंडळात किती तारे आले तर चंद्र लपत नाही. आभाळ दाटून आल्यावर सूर्य लपत नाही. अंगाला राख लावल्यावर कर्म लपत नाही. तसं कितीही कपट केलं तर देवापासून लपत नाही. मग कपटी का राहायचं? अंतरंगातला मळ देवाला माहिती नाही का? तो काढून द्यायचा महाराज. म्हणून आपल्याकडे सप्ताह सुरू झाला की प्रथा पडते. माणसं भेटली की एकमेकाला म्हणा, काय म्हणा? जय हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. साधू भेटला की म्हणा ओम नमो नारायण. याचा अर्थ काय माहितीये? साधूला साधू भेटला की तू आणि मी नारायण स्वरूप आहे. अहरह सूर्योमपासित. याचा अर्थ असा आहे, आपण सूर्याचे उपासक आहोत, आपण भगवतीचे उपासक आहोत. तुम्ही आणि आम्ही नारायण स्वरूप आहोत. एखादी स्त्री भेटली, जय हरी, तुम्ही आणि मी हरी स्वरूप आहोत असं म्हणायचंय मनातले विकार घालवण्यासाठी. पण आमचा काला होस तरच रामकृष्ण हरी आहे. काला झाला की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. लगेच आपली कॅसेट बदलते महाराज. विकार आहेत ना हे मनातले विकार. एकच कथा सांगते आणि पुढे जाते.
विराम द्यायचा आहे, आपली वेळ संपत आली आहे. ते शिष्य होते म्हणे, एक ज्युनियर आणि एक सिनियर, एक जुना होता आणि एक नवा होता. आता नव्याला काही गुरुकुलातले नियम माहिती नव्हते, कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं. हे जुने शिष्य असतात ना, फार संतापी असतात महाराज, ते नव्याला टिकूच देत नाहीत गुरुकुलात. आता जे राहिलेत त्यांना अनुभव आहे, जे नवे आलेत ना त्याला उठलं तरी लातन, बसले तर बुक्की. जुने लय अवघड असतात. आता आम्ही राहिलोय स्वामीजींकडे, आम्हाला माहिती आहे ना, नवी कोण आलं का ते एवढं असं जुनं बी तसं शहाणपणा करतं महाराज. मग ते दोघांना एक दिवस मधुकरीला पाठवलं. आता मधुकरीला पाठवल्यानंतर नदीच्या पलीकडे गाव होतं, ते दोघंही गेले महाराज मधुकरीला. आता गेल्यानंतर तिकडून मधुकरी आणली, पावसाळ्याचे दिवस होते, गच्च नदीचं पात्र भरलेलं होतं. आणि येता येता एक जुनं एक नवं, त्या नदीच्या काठावर एक बाई रडत होती. मग एवढी रडत होती, मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत होती. आता त्या नवीन जो शिष्य होता ना त्याला दया आली, आणि दया आल्यानंतर तो तिच्या जवळ गेला आणि म्हणला, ताई काय झालं तुम्हाला रडायला? जुनं म्हणलं, ए तसं बायांना बोलायचं नसतंय बघ, कपडे घातल्यावर लांब हो. तो म्हणला, अरे बोलल्यानं काय होतंय, बोलल्यानं काही होतंय का? आरती रडते ना, आपल्या आई सारखी आहे ना म्हणे. तसं जमत नाही म्हणे, बाजूला हो म्हणे, नाही तर मी गुरुजींना तुझी तक्रार करेल ना, आश्रमातून काढून देईल. तो म्हणला, दिलं तर दिलं, मी बोलणार. तो गेला, विचारलं, ताई काय झालं तुम्हाला? ती म्हणली, अहो लहान लहान पिलं आहेत घरी म्हणे, दूध पाजायला जायचंय, नदी भरून आली म्हणे, कसं जायचं म्हणे दादा, आता इथून सगळं कसं जायचं? तो म्हणला, थांबा मी व्यवस्था करतो. तो जरासा पुढे गेला आणि नदीचा प्रकोप पाहिला, लाटा किती अंतरावरून येत आहे, कशी भरणी भरतीये, हे सगळं त्यानं पाहिलं. आणि तो म्हणला, आपल्या आवाक्याच्या बाहेर नाही आहे, आपण हिला मदत करू शकतो. त्यानं ती खांद्यावरची जोळी घेतली आणि जुन्या शिष्याकडे दिली. ते लागलं असं डोळे वटारून बघायला त्याला. म्हणला, काय करतोय, माझ्याकडे कशाला ओझं दिलं? आपली परंपरा आहे, नव्यानं ओझं सांभाळायचं असतं, जुन्यानं नाही. जुन्यानं फक्त खायचं असतं. तो म्हणला, थोड्या वेळ घे ना. म्हणलं, कशाला? म्हणला, त्या ताईंना मला खांद्यावर घ्यायचंय. म्हणलं, वा, अरे आपल्यात बोलायला जमत नाही. म्हणला, तू खांद्यावर घ्यायला लागलास. म्हणला, तिला संन्याशी आहेस का कोण आहे? म्हणला, दंडधारी आहेस का कोण आहे? तर म्हणला, मला माहिती नाही, आता धर्म माझा हा सांगतोय, तिला उचलायचं आणि मला खांद्यावर घ्यायचंय, बाकी काही नाही. तिच्या पिलांना दूध पाजलं की मी सुटलो म्हणे त्याच्यातून. त्यानं एवढी बडबड केली त्या जुन्यानं महाराज, त्या नव्यानं तिला अलगद उचललं बहिणीप्रमाणे आणि खांद्यावर बसवलं. आणि नदीच्या त्या जड पात्रातून तो पुढे निघाला. हा पाठीमागून एवढ्या शिव्या देत होता तिला. म्हणला, तुझ्याकडे बघितलंच पाहिजे, तू धर्म भ्रष्ट झाला, आचरण भ्रष्ट झाला. नाही नाही ते शब्द बोलला महाराज. तीर पार केला, खाली उतरवलं बाईला, तिच्या घराजवळ सोडलं. तिची पिलं अर्थात बाळ दुडू दुडू आली, त्यांनी आईला मिठी मारली, तिने तिला जवळ घेतलं, पाना फुटला, दूध पाजलं. यानं त्याच्या खांद्यावरची झोळी घेतली आणि गुरुच्या आश्रमाकडे निघाला. तरी याची बडबड चालूच, तू असं केलं, तू तसं केलं. बाईला कुठं खांद्यावरच घेत असतात का आणि तिला कडेवरच घेत असतात का? त्यानं सांगितलं, भाऊ मी खांद्यावर घेतलीही आणि सोडली आहे, पण तू काही अजून बाईला सोडायला तयार नाही. माझ्या खांद्यावर बसली सुद्धा आणि उतरली सुद्धा, पण तू जे बाई मनामध्ये धरली आहे अजून ती सुटायला तयार नाही. सांगा, संन्यास कोणता मोठा असेल, त्याग कोणता मोठा असेल, विकार कोणता मोठा असेल? अरे मनातले विकार निघून गेले पाहिजे. आणि ते विकार जाण्यासाठी एकच शस्त्र वंदनीय महाराजांनी आपल्या हातामध्ये दिलं, त्याचं गुणगान करूयात. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय. विठोबा रखुमाई. महाराजांना हार घालण्यासाठी सौभाग्यवती यशोदा गणपत शेळके आणि सौ अनिता अरुण नरसाळे यांनी हार घालण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. यशोदा गणपत शेळके जय जय. आणि अनिता नरसाळे, जय हो. अनिता आडाव नरसाळे. चला लवकर चला. विठोबा रखुमाई, अनिता आडाव थांबा, शेळके बाई थांबा, त्यांना येऊ द्या. विठोबा रखुमाई, लवकर आमच्या थांबा. एक मिनिट, दोघांना येऊ द्या. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
सांदेवात होत असतो. सरळ सरळ सरळ. वा, गोरेश्वराच्या सानिध्यात गोरेगावकर किती छान दिसतायत. असंच राहू द्या. 10 मिनिटाची एक गोष्ट सांगणार आहे, तोपर्यंत हात वरती राहू द्या. एकदा काय झालं, ताट सरळ करा, सरळ. आणि बेकार वो मुख है जो भगवान का सुमिरन ना किया करे. तोंडानं म्हणा, म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांनी म्हणायचंय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हे भोले, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे हो. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हे शंभो. नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले वरती हात सरळ सरळ. कुणाचा आवाज येतो तेच कळेना. पुरुष मंडळ हात खाली करा बरं. तुम्ही वरती राहू द्या. आमचा विठ्ठल दादा पुढे म्हणेल, तुमचा आवाज निघू द्या जरा. म्हणा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. आणखी जोरात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. वा, छान. खूप गोड आवाज आहे ग तुमचा. हात खाली करा. आता तुम्ही दोन्ही पैकी ज्याचा आवाज चांगला येईल त्याला कीर्तन झाल्यावर जेवायला भेटत. ताट वरती हात करा पुरुष मंडळ सर्वांनी. हा, बघू आता आवाज कुणाचा चांगला येतो. हा, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ते डगा फुटल्यावर कसा आवाज येतो, तसा भदभद आवाज येऊ लागला. तेव्हा किती गोड आवाज. जीव ओवाळून टाकतो तुमच्यावरून. मरावण तुमच्याच पोटाला जन्माला या. एकदा सगळ्यांनी जोरदार भजन करा मस्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे भोले. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. जय. धर्मवीर संभाजी महाराज की. जय. भारत माता की. जय. वंदे मातरम. मोरेश्वर भगवान की. जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. कलियुगाच्या प्रकोपामध्ये मनाची आणि बुद्धींची धुळधाण झाली महाराज. म्हणून एका ठिकाणी एका प्रमाणात महाराज म्हणले, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे. हा धूर समुंचय झालाय. आणि धूर साचला की काजळी येते. काजळी आल्यावर पारदर्शकता राहत नाही.
की मी तूपणाची काजळी डोळ्यावर येऊन बसली आहे महाराज, मनादी पटलावर येऊन बसली आहे. आणि म्हणून जे पिंडी ते ब्रह्मांडी दर्शन व्हायला भाग नाही. जे ब्रह्मांडामध्ये ते पिंडामध्ये आहे. जेवढ्या नद्या बाहेर आहेत तेवढ्या आतमध्ये आहेत. रक्ताभिसरण संस्था बघा, जेवढी पर्वत आहे तेवढी आतमध्ये आहे. जेवढं विश्व बाहेर आहे तेवढं आतमध्ये आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. बाहेर शोधायची गरज नाही, तुझं आहे तुझं पाशी. ना वो हमसे दूर थे ना मैं उनसे दूर था, बस आता न था नजर तो नजर का कसूर था. तो जवळ आहे पण बघण्याची दृष्टी नाही आहे. तो जवळ आहे पण समजण्याचं ज्ञान नाही आहे. तो जवळ आहे पण अंतकरणाची पवित्रता नाही आहे. ती पवित्रता झाली की भगवंत तोच आपल्या ओऱ्या स्वरूपामध्ये राहतो. अभंगाचं शेवट तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन. तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन. समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. मग जैसा तैसा राहे, मग जैसा तैसा राहे, मग जैसा तैसा राहे, मग जैसा तैसा राहे. पाहिजे समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. मग जैसा तैसा राहे, मग जैसा तैसा राहे, मग जैसा तैसा राहे, तैसा राहे. तुका म्हणे शुद्ध मन, समाधान पाहिजे. ही सगळ्यात मोठी अवस्था आहे, समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. त्या अभंगाची सुरुवात बघा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता. हे समाधानासाठीच आपली तळमळ चालू आहे सध्या. काही नाही, आमच्या मनाला समाधान, आमच्या मनाला हे पाहिजे ते पाहिजे, त्यालाच आशा म्हणतात, त्याला सर्व सुखासाठी पळणं म्हणतात. पायी चालणाऱ्याला वाटतं टू व्हीलरवर बसावं, टू व्हीलरवाल्याला वाटतं फोर व्हीलर असावी, फोर व्हीलरवाल्याला वाटतं हेलिकॉप्टर असावं, हेलिकॉप्टरवाल्याला वाटतं घ्या तुम्ही विमानाचं नाव नुसतं. अगं सगळं खाक झालं ना, कुठं हाता आलं समाधान? सांगा, काय द्यावं म्हणजे समाधान मिळेल? काय द्यावं समाधान नाही, काय घ्यावं म्हणजे समाधान. घ्यावं बाबा, स्मरण करावं, त्याच्याशिवाय काही नाही. जग हे विखुरलेलं आहे, कलियुगाचा प्रकोप वाढलाय, अवस्था सगळ्यांच्या बिघडल्या आहेत. एकच करा, स्वतःची काळजी घ्या. जेही राखी रघुवीर तेही उबरे बहु काल महू. रामायण सांगतं इथे स्वतःला जपा, स्वला जपा. स्व म्हणजे काय? आत्माराम परमेश्वर. स्व म्हणजे स्वार्थी होऊ नका. वासुदेव सर्व मिती विठ्ठल जळीस्थळी भरला, म्हणजे सगळ्यात जर देव आहे तर त्याची सेवा करा आणि स्वला जपा. आत्ताचं मायावी जग फार कठोर आणि निष्ठुर निघालंय. एकच संदेश देते आणि वाणीला विराम देते. ऐका, या जगाच्या प्रकोपामध्ये काळज्या घ्या. नाती तुटायला लागली आहेत, जग विखुरायला लागली आहेत. नाती जपण्यासाठी इथे अट्टाहास करावा लागतो. मला फक्त एकच पत्र वाचून दाखायचंय आणि थांबायचंय. विश्वमाऊली ज्ञानोबा रायांसाठी हे पत्र होतं, चारही भावंडांसाठी हे पत्र होतं. बसलेल्या सगळ्या माता भगिनी जरा सरळ बसा, तुम्ही सरळ बसा, महत्वाचा निरोप द्यायचा आहे. घरं तुटायला लागली आहेत, एकमेकाच्या जीवावर आपलीच माणसं उठायला लागली आहे.
हा निरोप फक्त 4 भावंडांसाठी नव्हता, हा निरोप सगळ्यांसाठी आहे. हा निरोप होता ज्या दिवशी देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं त्या दिवशी तुळशी वृंदावनाला टेकून विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं 4 भावंडांसाठीचं पत्र होतं. आणि ते पत्र असं होतं, माईबाप नीट ऐका. 4 वर्ष गहिनीनाथांच्या सानिध्यामध्ये राहून आलेले निवृत्तीनाथ होते घरामध्ये. मोठा दादा होता, मधला दादा होता ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये, छोटा दादा होता सोपान काकांच्या दया रूपामध्ये, आणि सगळ्यात छोटी असणारी मुक्ताबाई होती, करुणा करणारी. झोपेत सोडून जायचंय मुलांना, आणि या मुलांसाठी जगाला दिलेला संदेश नीट ऐका. डोळ्यामध्ये पाणी होतं, थरथर त्या कलमांनी पत्र लिहिलेलं होतं, आणि ते पत्र वाचून मुलं तशीच वागली जो ध्यास आपण धरला पाहिजे. ते पत्र असं होतं, बाळांनो, सगळ्यात पहिले मला माफ करा, मी तुमचा पिता विठ्ठलपंत कुलकर्णी. बाळांनो, तुम्हाला जगामध्ये न्याय मिळावा आणि तुम्हाला शुद्धीपत्र मिळावं म्हणून आम्ही दोघंही उभयत देहांत प्रायश्चित्त घेत आहोत. बाळांनो, तुमच्यासारख्या सुविधा आम्हाला उपलब्ध करता आल्या नाही, अर्थात तुम्हाला सुख देता आलं नाही, यासाठी आम्ही क्षमा अपराध मागतो. आम्ही आईबाप आहोत. पण ऐका, आम्ही जातोय बाळांनो, तुमच्यासाठी हा निरोप आहे, नीट ऐका. पहिला निरोप होता आई बाप गेलेल्या घरातल्या मोठ्या मुलासाठी. घरातला मोठा मुलगा म्हणजे घरातला जबाबदार मुलगा. ए निवृत्तीनाथा, निवृत्ती, आई बाप गेल्यावर घरातल्या मोठ्या मुलांनी सगळं घर सांभाळायचं असतं आणि छोट्या भाऊ बहिणींचं मन ओळखायचं असतं. निवृत्ती, तुझ्याकडून फार मोठी आशा आहे बाळा मला. तू छोट्या बहीण भावांचा सांभाळ करशील निवृत्ती. त्यांना कशाही प्रकारची कमी पडू देणार नाहीस निवृत्ती. म्हणून मी विठ्ठलपंत तुला आदेश देतो, माझ्या लेकरांना सांभाळ बर का. काही कमी पडलं होतं तुझ्या स्वभावात, पण गहिनीनाथांनी ती उणीव भरून काढली. दादा, सगळ्यांना सांभाळ. हा घरातल्या मोठ्या भावासाठीचा निरोप आहे. इथं जे कोणी मोठं बसलंय घरातलं त्याच्यासाठी. दुसरा निरोप होता ज्ञानदादासाठी. ज्ञाना, थोडा तापड स्वभाव आहे बाळा तुझा. या तापड स्वभावाचं दर्शन आपल्याला झालं जेव्हा ताटी बंद केली होती त्यावेळेला. माझा आहेस ना तू ज्ञाना. मग बाबांची एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, ज्या घरातले आई बाप जातात ना त्या घरातल्या मधल्या भावानं फक्त मोठ्याचं ऐकायचं असतं. दादा जसं म्हणेल तसं करायचं असतं. माझा निवृत्ती फार सद्गुणी आहे ज्ञाना, त्याचं ऐकशील ना तर जगाचा अंधकार दूर करायला तुला परम पवित्र आशीर्वाद भेटेल. माझ्या निवृत्तीचं ऐक ज्ञाना. त्याचे विचार डावलू नको. तिसरा निरोप होता सोपान काकासाठी. सोपाना, आई बाप असले की सगळे हक्क मागायचे असतात रे. ज्या दिवशी आई बाप जातात ना तेव्हा छोट्या भावांनी फार हट्ट करायचा नसतो मोठ्याकडे. दिलं ते खायचं असतं, फार त्रास द्यायचा नसतो. त्यांच्या कार्यात त्यांना मदत करायची असते, फारच माझं माझं करत बसायचं नसतं. महाराष्ट्राच्या पावनभूमीतला हा भावंडासाठीचा निरोप आहे विठ्ठलपंतांकडून. सोपाना, तुझे दोन्हीही मोठे भावंड फार सद्गुणी आहेत, त्यांना छळायचं नाही बाळा. तिथं समजून सांगायला काही आई नाहीये आणि बाबा नाहीयेत बरं तुमच्या जवळ. तुम्ही आता एकटे आहात पोरांनो. एकमेकाची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा निरोप होता मुक्ताबाईसाठी. मुक्ते, एकच कर ग, तुझ्या बाबाचं म्हणणं ऐक, तुझ्या आईचं म्हणणं ऐक. जगाच्या पाठीवर ज्या दिवशी घरातले माईबाप जातात ना त्या दिवशी बहिणींनी भावाची आई व्हायचं असतं मुक्ते. आणि तू या तिघांची आई हो, एवढं सार्थकी प्रेम लाव. तुझ्या आई बापांचं म्हणणं आहे. सांगा, हा निरोप कुणासाठी आहे? काय म्हणतंय कलियुग? ईदभर बांधासाठी सख्खा भाऊ जीवावर उठलाय. बहिणी प्रॉपर्टीसाठी आईच्या मैतीला यायला तयार नाहीये. अरे खाक झालं जीवन तुमचं. कोणती स्टेट, कोणती दौलत. एकदा भावाच्या तोंडावरून हात फिरून बघा, किती माया भेटते. आणि तुम्ही सुद्धा जो निरोप आपल्याला दिलाय ना या मातीमध्ये, तो निरोप आपल्या बहिणींसाठी वापरा. कुणी नसतं त्यांचं.
एकदा घर सोडलं की आपणच असतो. आई बापानंतर कितीतरी संसार असे फाटलेत. आम्ही कीर्तन करतो ना पुण्यस्मरणाची, त्याच्यात लिहून येतं. बहिणी आल्या नाही महाराज, थोडं बहिणीवर बोला. भाऊ नाही आले महाराज, तेव्हा लाज वाटते. अशा कीर्तनाला आपण आलोय, लाज वाटते. तेव्हा कोणत्या घरात आलोय आख्यायिका मांडायला, कुणाला सांगायला आलोय, का झोपलाय समाज? हे प्रबोधन नाहीये, हे पत्र आहे. हे पत्र आहे त्या सिद्धेश्वराच्या साक्षीनं लिहिलेले पत्र आहे. आणि म्हणून आई बाप गेल्यानंतर मोठा इतिहास घडला आणि 4ही भावंड अशी घडली की आज जग तरतय तर या संतांच्या नावावर तरतय, असं त्यांनी आई बापाचं नाव सांभाळलं. आणि यालाच आई वडिलांचं खरं पिंडदान म्हणतात. लक्षात घ्या, हे सप्ते त्याच्यासाठीच आहेत. इथे एखादी बहीण घडावी, एखादा भाऊ घडावा, इथे आई वडिलांची सेवा व्हावी, गो ब्राह्मणाची सेवा व्हावी, गुरूंची सेवा व्हावी, तत्वनिष्ठ शिष्य घडावा. आणि माऊलींच्या महाराष्ट्रात आपण नाक कापून घेऊ नये याच्यासाठी हे अध्यात्म आहे, बाकी काही नाही आहे, वेगळं काही नाही आहे. इथे हेच शिकायचंय आपल्याला. म्हणून वारकरी संप्रदाय ही जिवंत प्रेरणा आहे आणि एक ज्वलंत ज्योत आहे जी माणसाला घडवण्याची ताकद ठेवते. इथे भले भले जर घडले असतील तर मनातला मळ काढा, त्याच्याशिवाय समाधान नाही. म्हणून वंदनीय तुकोबराय ज्ञानोबरायांची संस्कृती जपा. 51व्या वर्षाचा सप्ताह होत असताना मनात काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी चांगले संकल्प करा की 52व्या वर्षीचा सप्ताह करताना आम्ही कुठोतरी अवगुणांना विसरू आणि सद्गुणासहित माय ज्ञानेश्वरीचं पारायण करू. तेव्हा झाला गोरेश्वराचा सोहळा, दुसरा काही वेगळा करण्याची गरज नाही. हा सोहळा यानं रंगतो बाबा. आणि म्हणून या सद्विचारांसहित या ठिकाणी सगळी गायक वादक भावंड आहेत, सगळी चोपदार आहेत, टाळकरी आहेत. आपण सगळ्या भक्तिमती आया आहात. आमचे काका नागरे काका, बापू काका यांना मी कोटी कोटी धन्यवाद देते की त्यांच्यामुळे मला एकाच वेळेला एवढ्या आयांचं दर्शन झालं. सगळे गोरेगावकरांना त्यांचं ऋण व्यक्त करते. या कीर्तन सेवेसाठी गुळंजवाडीचा आमचा शिंदे परिवार, आमचा संजू भाऊ शिंदे, त्यांचा संपूर्ण परिवार आमच्यावर नितांत प्रेम करणारा या कीर्तनासाठी आलाय. पंचकृषीतली काही मंडळी आली आहेत, सर्वांचं ऋण व्यक्त करते. वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले रे तुझे वेडे वाकुळे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे. ज्ञानेश्वरा रामाया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भगवान गोरेश्वरांच्या भंडारा उत्सवानिमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या पारायण सोहळ्याचा आजचा 5वा दिवस. या 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प हरिभक्त पारायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांनी या ठिकाणी वेळेत उपस्थित राहून उत्कृष्टपणे सादर केलेलं आहे. गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि पांडुरंग हरिपाठ सेवा मंडळाच्या वतीने मी ताईंचा आभार मानतो. आज या ठिकाणी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण योगेश महाराज शिंदे जामगाव यांची प्रवचन सेवा झाली. त्यांचंही मी गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. उद्या संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण पद्माकर महाराज देशमुख अमरावती यांचं कीर्तन होईल. त्याचप्रमाणे आज सकाळी ज्यांची भोजन व्यवस्था होती असे श्री गणपत गौराम शेळके सर आणि प्राध्यापक श्री भागचंद शिवराम तांबे यांच्याकडे आजची सकाळची भोजन व्यवस्था होती. आणि आता संध्याकाळचं जे महाअन्नदान आहे ते मार्च यशस्वी 1996ची बॅच यांच्याकडे आहे. तर मी आता महाराजांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी श्री कांताताई भागचंद तांबे आणि नंदा अंकुश तांबे यांना विनंती करतो की आपण पटकन स्टेजवर येऊन दिदींचा सन्मान करायचा आहे. आणि तो सन्मान झाल्यानंतर मार्च 1996ची जी बॅच आहे त्या बॅचचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील, त्यांचा सन्मान महाराजांच्या हातून होईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे महाराजांच्या आगमनाच्या वेळी जी तुतारी आणि आब्दागिरी वापरली जाते त्याचं सौजन्य कैलासवासी भगवान काशीनाथ काळे यांच्या स्मरणार्थ श्री अनिकेत भगवान काळे यांच्याकडून आलेले आहे.
त्यांच्या मातोश्री श्रीमती माधुरी भगवान काळे या आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन महाराजांच्या हातून आपला सन्मान घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे उद्या आपला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आपला हा सप्ताह आणि यात्रा होत असताना एक दिवसामध्ये आपली संपूर्ण वर्गणी होत असते आणि उद्या सकाळी 8 वाजता हनुमान मंदिरामध्ये ही वर्गणी घेण्यासाठी त्या ठिकाणी काही आपले प्रतिनिधी असतील तर पाडव्याच्या दिवशी ठरल्याप्रमाणे 200 रुपये उमरा, 200 रुपये करदोरा आणि शेरभर गहू याप्रमाणे आपली वर्गणी उद्या दिवसभरामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये जमा करायची आहे. त्याचप्रमाणे उद्या एकादशी आहे आणि उद्या एकादशीच्या निमित्ताने सकाळी ज्यांची फराळ व्यवस्था आहे असे श्री आढाव परिवार यांच्याकडे उद्या सकाळची फराळ व्यवस्था आहे आणि संध्याकाळी कैलासवासी महादू आत्माराम नरसाळे यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू महादू नरसाळे यांच्याकडे उद्याची फराळ व्यवस्था आहे. वहिनी सन्मान घ्या तुमचा. या नंदाताईन ते आले का? नंदाताईन ते आले का नाही? कांताताई तांबे आणि नंदाताई तांबे यांनी महाराजांचा सन्मान करण्यासाठी पटकन यायचं आहे. पुढील कार्यक्रमाला उशीर होतोय. त्यांना विनंती आहे की आपण पटकन स्टेजवर या. या लवकर या. नंदा अंकुश तांबे या पुढे या पटकन. पुढील कार्यक्रमाला उशीर होतोय. आपल्याला विनंती आहे की आपण पटकन स्टेजवर या. यांच्यातून घ्या करू. त्याचप्रमाणे आज संध्याकाळचा जागर भांडगाव भजनी मंडळाचा आहे. 2 मिनिट थांबा. बाकीच्या मंडळींनी तिकडे जाऊ नका. अजून आरती व्हायची आहे. आरती झाल्यानंतर जेवण सर्वांसाठी मिळणार आहे. सर्वांना विनंती आहे की आपण 1-2 मिनिट जागेवर थांबायचं आहे. हे सन्मान झाल्यानंतर जागेवर आरती होईल. बॅचवाले हां चला बॅचचे प्रतिनिधी चला पटकन आपला सन्मान उरकून घ्या. या पटपट या सगळे खाली या. एकमेकाला घाला. सर्वांनी एकमेकाला घाला. घ्या फोटो घ्या. सर्वांनी आपापल्या जागेवर आरतीसाठी उभं राहायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. आरतीची तयारी मंदिरामध्ये झालेली आहे. दुःख हरता वार्ता विघ्नाशी दुरवी पुरवी प्रेम कृपा. हॅलो जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम केशरा. ऐको उड शोभतो बरा ऋणझुणती नुपुरी चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वटपाहे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा
ते दुनिया जळ निर्मळ वाही जुळजुळ जय देव जय शिव शंकराव स्वामी शंकरा आरती उवाळू बाबार्थी उवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमणांच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती उवाळू भावार्थी उवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पै केले रामाजी अंचित हलहल सापडले त्वा स्वरूपाने प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती